वंदेहम मंगलात्मानं भास्वतं वेद विग्रहं याज्ञवल्क्यं मुनिश्रेष्ठं जिष्णुं हरिहर प्रभु जितेन्द्रियं जितक्रोधं सदा ध्यानपरायणं आनंद निलयं वंदे योगानंद मुनीश्वरम. भारतीय समाजाच्या जडणघडणीमध्ये ब्राह्मण समाजाचं खूप मोठं योगदान आहे. ह्याच ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उन्नतीसाठी माझा पाया रचला गेला. मी शुक्ल यजुर्वेदीय माध्यमदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ गेले 75 वर्षापासून मी अव्याहतपणे ब्राह्मण संघटन, ज्ञान व संस्कार संवर्धन, शिक्षण, उद्योजकता विकास, वैद्यकीय सहाय्य यासाठी झटत आहे. भगवान शास्त्री धारूरकर, दादासाहेब बीडकर, कृष्णम भट घनम, दत्तोपंत गंडाळे आदींनी मध्यवर्ती संस्थेची संकल्पना मांडली. 1940 साली माझी विधिवत स्थापना झाली. श्रीधर नगरकर, विष्णू नाईक, श्रीधर शास्त्री वारे यासारख्या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली माझं कार्य जोमानं सुरू झालं. मी नावारूपाला आले ती कैलासवासी चंद्रकांत जोशी यांच्या कार्यकाळात. माझ्या भल्या मोठ्या नावाला साजेचं व्यक्तिमत्व लाभलेल्या या धडाडीच्या कार्यकर्त्यांनी ब्राह्मण समाजाच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिलं. आज माझा देशभरामध्ये विस्तार झाला आहे. भारतभरातून अनेक संलग्न संस्था आज मला जोडल्या गेल्या आहेत. माझं म्हणजे मध्यवर्ती संस्थेचं मुख्य कामकाज चालतं ते पुण्याच्या नारायण पेठेतील कार्यालयातून. विश्राम कुलकर्णी या निष्ठावान कार्यकर्त्याने लोकसेवेची ही चळवळ आता आपल्या खांद्यावर समर्थपणे पेललीय. त्यांच्याबरोबर अनेक अनुभवी विश्वस्त आणि पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा खूप मोठा विस्तार झालाय. स्वतःच्या मालकीचं असलेलं माझं हे कार्यालय आज संगणीकृत व्यवस्था, कुशल सेवक वर्ग, कार्यकर्ते, अनुभवी व्यवस्थापक आणि हितचिंतकांच्या मदतीने समाज बांधवांच्या सेवेत हजर आहे. मी शिखर संस्थेची भूमिका तर पार पाडतेच, पण माझे कार्यकर्ते अनेक लक्षणीय उपक्रम राबवतात. ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी कैलासवासी त्र्यंबक मार्तंड केंघे यांच्या नावाने वसतिगृह चालवलं जातं. अत्यंत अल्प दरात सुसज्ज अशा या वसतिगृहात आज मितीला 100च्या आसपास विद्यार्थी राहतात. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी उत्तम घरगुती मेस आणि अभ्यासासाठी अभ्यासिकाही चालवली जाते. मी प्रणव देखील, मी मूळचा नगरचा. ICW करण्यासाठी पुण्यात आलो. तेव्हा पुण्यात आल्यानंतर मला व माझ्या घरच्यांना खूप मोठा प्रश्न होता राहण्याचा, खाण्याचा. पण जेव्हा याज्ञवल्क्यमध्ये ऍडमिशन घेतली तेव्हा हे सगळे प्रश्न एकदम सोपे झाले, जेणेकरून मला फक्त माझ्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करता आलं आणि जेणेकरून मी माझा ICW पास केलं. संस्थेतर्फे राबवल्या जाणाऱ्या विद्यार्थी दत्तक योजनेत देणगीदारांकडून 6,000 अथवा त्याच्या पटीतील देणगीच्या व्याजातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. संस्थेतर्फे एक कुटुंब एक विद्यार्थी प्रशिक्षण अशा योजनेची नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. आज ब्राह्मण समाजासाठी केवळ 3% नोकऱ्या शिल्लक आहेत. आपल्या समाज बांधवांनी स्वतःच्या पायावर उभं राहून नोकऱ्या मागणारे नव्हे तर नोकऱ्या देणारे युवक घडावेत यासाठी युवा उपक्रमाची 2009 मध्ये सुरुवात केली गेली. आज युवा म्हणजेच याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान या उपक्रमाअंतर्गत युवकांना व्यावसायिक मार्गदर्शन दिलं जातं. कुशल, अभ्यासू आणि स्वतःच्या व्यवसायात पाय रोवलेल्या युवकांच्या कार्यकारी मंडळातर्फे अनेक व्यवसायाभिमुख उपक्रम राबवले जातात. अखिल महाराष्ट्रीय ब्राह्मण बांधवांनी उद्योग व्यवसायात आपला स्वतंत्र ठसा उमटवावा यासाठी युवा कटिबद्ध आहे. ह्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून यशस्वी उद्योजकांना दाद देण्यासाठी आणि नवयुवकांना स्फूर्ती लाभावी म्हणूनच अशा यशस्वितांचा उद्योजक गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. युवातर्फे महिलांसाठी स्वतंत्र अशा महिला उद्योजक मंचाचंही कार्य जोमाने सुरू आहे.
राज्य पातळीवरील महिला उद्योजकांना युवातर्फे दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित आणि प्रोत्साहित केलं जातं. नमस्ते, मी नीता जोशी, निंबल ई सोल्युशनची फाउंडर. संस्थेचा जो उपक्रम आहे युवा, त्याची एक सदस्य आहे. आताच युवाने युवा ऑनलाईन ऑर्ग नावाची साईट चालू केली आहे, ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं बिझनेस प्रमोशन ग्लोबली करू शकता. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सांगते की युवाचं सदस्यत्व घ्या आणि यामुळे मिळणारे सगळे बेनिफिट्स अनुभवा. बिझनेस प्रमोशन होतं, आयडियाज शेअर होतात आणि त्याचबरोबर आपल्याला आपले समविचारी असे बिझनेस एंटरप्रेन्युअर्स भेटतात, ज्याचा खूपच आपल्या बिझनेससाठी फायदा होतो. व्यवसाय म्हटलं की भांडवल आलंच. केवळ भांडवलाअभावी व्यवसाय वृद्धी रोखली जाऊ नये यासाठी मार्च 2001 मध्ये याज्ञवल्क्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे अशा स्वतंत्र संस्थेची स्थापना करण्यात आली. समाजामध्ये मानाचं स्थान असलेल्या तज्ज्ञांचा संचालक मंडळामध्ये समावेश आहे. आज मितीला पुण्यामध्ये पतपेढीच्या 3 शाखा आहेत. सभासद संख्येने 2500चा टप्पा ओलांडला असून कोट्यावधींचा व्यवहार इथे पारदर्शकपणे चालतो. माझे कार्यकर्ते जसे आधुनिक पिढी घडवण्यासाठी तत्पर आहे, तसंच आपल्या संस्कृतीचा ठेवा जतन करणे आणि आधुनिक काळाशी वेदविद्येचा संगम घडवून आणणे यासाठी प्रारंभापासूनच कार्यरत आहेत. वेदविद्येला प्रोत्साहन देण्याच्या उद्दिष्टाने अनेक पुरस्कार दिले जातात. उदाहरणार्थ वेदाचार्य पुरस्कार, घनपाठी पुरस्कार, वैदिक अध्यापक पुरस्कार. सामाजिक बांधिलकीला माझ्या कार्यकर्त्यांनी नेहमीच अग्रक्रम दिलाय. ह्याचाच परिपाक म्हणून कारणापरत्वे अल्प कालावधीसाठी पुण्यात येणाऱ्या समाज बांधवांना मध्यवस्थित राहण्याची सोय व्हावी म्हणून अत्यंत अल्प दरात अतिथीगृह चालवलं जातं. तसंच ज्येष्ठांसाठीही विरंगुळा केंद्र चालवलं जातं. याचबरोबर संस्थेच्या कात्यायनी वधूवर केंद्रातर्फे अल्प दरात वधूवर सूचक केंद्र चालवलं जातं. दरवर्षी किमान 2 वेळा वधूवर मेळाव्याचं आयोजनही केलं जातं. माझ्या कार्याचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून याज्ञवल्क्य परिवार मासिक प्रकाशित केलं जातं. याचबरोबर धार्मिक पुस्तकं, विविध त्रैमासिकं नियमितपणे प्रकाशित केली जातात. ब्राह्मण समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करणं हे मी माझं आद्य कर्तव्य समजते. यासाठी दरवर्षी अनेक पुरस्कार दिले जातात. असे पुरस्कार देण्यासाठी आणि समाजातील यशस्वी व्यक्तींचं कौतुक करण्यासाठी माझे पदाधिकारी, देणगीदार व हितचिंतक कायमच अग्रेसर राहिलेत. मी नीता जोशी मध्यवर्ती मंडळाचा 2006 सालापासून अध्यक्ष म्हणून काम करतो. एकेवेळी माझे सहकारी कैलासवासी चंद्रकांत जोशींनी कल्पना आमच्यापुढे अशी मांडली की आपण महिलांकरता काहीच करत नाही, महिलांकरता एखादा पुरस्कार ठेवावा, असं विचार आमच्या मीटिंगमध्ये आला. तर क्षणिक मी एक असा विचार केला की आपणही बाकीच्या लोकांप्रमाणे एका महिलेकरता इथं पुरस्कार ठेवावा म्हणून मी 1 लाख रुपये देऊन हा महिलांकरता स्वयंसिद्धा पुरस्कार आम्ही ठेवला. ब्राह्मण समाजातील सर्व घटकांना उन्नत करण्यासाठी माझ्या सर्व शाखांतर्फे अनेक उपक्रमांचं आयोजन केलं जातं. हे सर्व शक्य होतं ते देणगीदारांच्या सहभागातून. मी डॉक्टर संजय देवडीकर. या संस्थेमधील जे कार्यकर्ते अतिशय उत्तम पद्धतीने काम करत आहेत, त्याच्यासाठी मी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना दत्तक योजनेसाठी देणगी दिलेली आहे. आणि याचं मला समाधान आहे की ही देणगी योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचती आहे. हा विश्वास माझ्या मनात निर्माण झाल्यामुळे मी आपणा सर्वांना विनंती करतोय की आपणही संस्थेचं कार्य बघून संस्थेवर विश्वास ठेवावा आणि संस्थेला भरघोस रूपानं मदत करावी. धन्यवाद. 8,000 चौरस फुटाची 4 मजली नवीन इमारत, त्यात 100हून अधिक विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृह, विस्तीर्ण असं अतिथीगृह,
अशी मोठी योजना आहे. यासाठी अंदाजे 3 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी आपल्यासारख्या दातृत्ववान लोकांची खूप मदत होणार आहे. मी सुधाकर दोघणे. असं पाहायला गेलं तर माझा ह्या इथे जो म्हणजे शिरकाव झाला तो डोनर म्हणून झाला आणि त्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण आम्ही करतो. याच्यामध्ये फक्त शुक्ल यजुर्वेदी मार्तंडन वगैरे हा एक खास शाखा प्रकार नसताना आम्ही सगळ्या या ब्राह्मण जातीमधले जेवढ्या जाती कुलजाती आहेत त्या सगळ्यांच्यासाठी आम्ही काम करतो. त्यामुळे हा सर्व समावेशक असलेलं संस्था आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर माझी सगळ्यांना विनंती आहे की सर्व सभासदांनी ज्ञाती बांधवांनी या संस्थेला मोठं करण्यासाठी त्यांना ज्या पद्धतीनं शक्य आहे तसं योगदान द्यावं आणि या पद्धतीने या संस्थेला मोठं ठेवावं एवढी मला नम्र आव्हान आहे आणि याचाच प्रत्येकाने स्वीकार करावा अशी माझी विनंती आहे. आपल्या समाज बांधवांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना पाहून मला गहिवरून येतं. समाजासाठी योगदान देणाऱ्या माझ्या सभासदांचा आणि कार्यकर्त्यांचा मला सार्थ अभिमान वाटतो.